श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 29. भरतरीची विरक्त अवस्था. या अध्यायाचे नित्यपठन केले असता क्षयरोग नाहीसा होऊन 3 प्रकारचे ताप नाहीसे होतील. अध्यायाला सुरुवात होत आहे. श्री गुरु मच्छिंद्रनाथांना गर्भगिरीवर ठेवून गोरक्षनाथ त्यांच्याच आज्ञेने तीर्थयात्रा करीत हिंडू लागला. काही दिवसांनी तो गिरनार पर्वतावर गेला. तेथे दत्तप्रभूंची भेट घेतली. त्यांना आदराने वंदन केले आणि मच्छिंद्रनाथाचे कुशल वृत्त सांगितले. त्या भेटीत दत्तप्रभूंनी त्याला भरतरीच्या जन्मापासूनची सर्व हकीकत सांगून त्याला शोकमुक्त आज्ञा केली. नाथपंथाच्या जबाबदारीचा स्वीकार करून गोरक्षांनी त्यांचा निरोप घेतला आणि व्यान अस्त्राच्या साह्याने अल्पावधीत अवंतीत जाऊन पोचला. तिथे स्मशानामध्ये भरतरीचा अस्थिपंजर देह आणि पत्नीसाठी चाललेली त्याची धडपड पाहून तोही हळहळला. त्याला शाब्दिक उपदेश करून काही साध्य होणार नाही हे लक्षात घेऊन तो सरळ बाजारात गेला. तेथे एक मडके विकत घेतली आणि त्याच्यावर चित्रविचित्र काम करून चांगले चमकवले आणि त्याची बाटली अशी नाव ठेवले. ती सुशोभित मडके त्याला घेऊन तो पुन्हा स्मशानात गेला. तेथे भरतरी समोरून चालत जाताना ठेस लागून खाली पडला. त्यामुळं मडके फुटले. ते पाहून गोरक्षाने हांबरडा फोडला आणि मडक्याचे तुकडे गोळा करीत गगनभेळी आक्रोश करू लागला. तेव्हा या कशीत मडक्यासाठी चाललेला हा शोक पाहून भरतरीला हसू आले आणि तो म्हणाला, अरे गोसावड्या, या दीडदमडीच्या वस्तूसाठी एवढा कशाला शोक करतोस? अरे मडके ते आज ना उद्या ते फुटणारच. तेव्हा गोरक्ष म्हणाला, माझे दुःख तुला काय कळणार? ते बाटली माझे सर्वस्व होती. तू नाही का पिंगलेसाठी त्या मसन वाटेत कसं झुरत बसला आहेस? जन्माला येणारा जीव आज ना उद्या मरणारच आहे. तुला माहीत असून देखील तू शोक करतो आहेस. भरतरी म्हणाला, अरे मातीचे मडके आणि हाडा मांसाचे स्त्रियाची तुलना तू कशाला करतोस? मी तुला हजारो मडके आणून देऊ शकतो. त्याप्रमाणे पिंगला काय परत येईल? गोरक्ष म्हणाला, का नाही, मी देखील तुझ्या समोर हजारो पिंगला उभ्या करू शकतो. यावर पैज लावतोस का? बोल. भरतरीचा त्यावर विश्वास बसला नाही. तो ईर्षेला पेटला आणि म्हणाला, तू तसे करू शकलास तर मी माझे सर्व राज्य तुला देईन असे वचन देतो. ते ऐकून गोरक्षाने कामिनी अस्त्राचा जप करून पिंगल्याच्या नावाचे भस्म फेकताच स्वर्गातून लक्षावधी पिंगला खाली उतरले आणि भरतरीला वेष्टून उभा राहिल्या. ते पाहून भरतरी आश्चर्यचकित झाला. त्या देशातील खरे कोटेपणा पाहण्यासाठी त्यांनी त्यांच्यातील काही जणींना संसारातील गुप्त गोष्टी विचारल्या. त्या पिंगलाने सर्व प्रश्नाचे अचूक उत्तर दिले. तेव्हा एक पिंगला त्याला उपदेश करीत म्हणाली, नाथ, माझ्या दुःखाने व्यथित होऊन तुम्ही स्वतःला 12 वर्षे कष्टविले. त्यातून काय लाभ झाला? मी पतिव्रता धर्माचे पालन करून सोहित साधले. तेव्हा तुम्हीही अशाश्वताच्या मागे न लागता मोक्ष मार्गाचा अवलंब करा. ते ऐकून भरतरीचे डोळे उघडले. तो गोरक्षाच्या पायापाशी धावला, पण त्याला तसे करू न देता त्याने त्याचा हात धरला व म्हणाला, माझे गुरु मच्छिंद्रनाथ दत्तप्रभूंचे शिष्य आहेत आणि तुलाही त्यांनीच अनुग्रह दिलेला आहे. म्हणून गुरुचा गुरुबंधू या नात्याने मला गुरुस्थानीच आहेस. आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी भरतरीला नमस्कारच केला. त्यानंतर भरतरीची परीक्षा घेण्यासाठी तो म्हणाला, आता तू काय करायचे ठरवलेस? तुला पिंगलेसह
राज्याचा उपभोग घ्यायचा आहे का माझ्याबरोबर चालायचं आहे? भर्तरी म्हणाला, मी तुझे अचाट सामर्थ्य पाहिले आहे आणि माझा भवभ्रम गेला. आता संसार सुख नको आणि ते कष्टही नको. मी योग अभ्यास करीन, पण तत्पूर्वी श्री गुरु दत्तात्रेयांची भेट घडवून मला धन्य कर. असेच माझे राज्य वैभव स्वीकारून मला मोकळा कर. ते ऐकून गोरक्षनाथाला संतोष वाटला. मग भर्तरीच्या सांगण्यावरून गोरक्षनाथाने सर्व पिंगळा अदृश्य केल्या आणि त्यांच्या समवेत नगरात प्रवेशला. तेथे विक्रमाची भेट घेऊन सर्व वृत्तांत निवेदन केला आणि पुढील कार्यही सांगितले. तेव्हा विक्रमाने त्याला भर्तरीची प्रवृत्ती पूर्ववृत्त होईपर्यंत 6 महिने तेथेच राहावे अशी विनंती केली. पण तेथील वास्तव्यात भर्तरीचे मन पालटले तर मोठी पंचायत होईल असं सांगून गोरक्षाने त्याच्या प्रस्तावावर नकार. इकडे भर्तरी गोरक्षाबरोबर जाणार ही वार्ता राजवाड्यात पसरताच त्याच्या बायकाच्या आनंदावरून गोरक्षाच्या नावानं बोटे मोडू लागल्या. विक्रमाच्या आग्रहास्तव गोरक्ष तेथे 3 दिवस राहिला. 4थ्या दिवशी तो भर्तरीला घेऊन जाण्यास निघाला. तेव्हा विक्रमाने आनंदाने रवान केली. त्या प्रसंगी त्याच्या स्त्रियांनी खूप आक्रोश केला, पण कोणीही त्याचे सांत्वन केले नाही. काही अंतर गेल्यावर गोरक्ष त्याला म्हणाला, राजवैभव एक अद्भुत गोष्ट आहे. त्याच्या त्यागाने तुला अस्वस्थ वाटत असले तर तू अजून ही माघार घेऊ शकतोस. त्यावर भर्तरी म्हणाला, मला संसाराचा पुरा वीट आलेला आहे. आता परत फिरणे नाही. तेव्हा त्याचा निश्चय पाहण्यासाठी त्याला जतीची दीक्षा दिली आणि आपली झोळी त्याच्याकडं सोपवून त्याच्याच स्त्रियांकडे त्याला भिक्षेसाठी पाठवले आणि अलाक निरंजन असा घोष करून तो अंतपुरांत प्रवेशला. तेव्हा त्याच्या स्त्रियांनी अनेक प्रकारे समजावून त्याला त्याच्या हेतूपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याने क्रोधाने कुबडी उगारून त्यांना हाकलून दिले आणि गोरक्षाकडे परतला. ते पाहून गोरक्षाला त्याची संसार आसक्ती नाहीशी झाल्याची खात्री पटली. त्यांनी मंत्रयोगाने भर्तरीचा अशक्तपणा घालविला आणि वायुवेगाने गिरनार पर्वत गाठला. तेथे दत्तप्रभूंची भेट घेऊन सर्व वृत्त सांगितले. दत्तप्रभूंनी त्या दोघांनाही मोठ्या प्रेमानं जवळ घेतले. याचबरोबर अध्याय 29 समाप्त होत आहे.